सामन्याला सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा. या ना एक्स्ट्रा प्लेयर, या ना प्लीज, रिक्वेस्ट करतोय प्लीज. दोन सलामीवर फलंदाज, एकीकडे नितेश आहे तर दुसरीकडे संदेश. ह्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूनं अतिशय प्रभावित खेळ दाखवलाय तो संदेश आहे. सातत्याने हा खेळाडूला आपण पाहतोय. वसई तालुक्यातील एक मोठा संघ शैवी 26 ह्या संघामधून सातत्याने खेळणारा हा खेळाडू आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय MH48 RTO बॉईज ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. 4 षटकांचे सामने, लेट्स प्लेचा इशारा हा पंचांचा येतोय. सामन्याला सुरुवात. नौफिल पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, टिचून मारा, सबमरीन डिलीवरी. कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार चमचमती हुई ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी प्रयत्न असतील, अट्टहास असतील, हे सर्व काही आता दर्शवावं लागेल. टिचून मारा, खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिली 2 चेंडू संदेश एक सातत्याने मोठा खेळाडू मधून आपण पाहतोय, परंतु दुसरीकडून नौफिल देखील म्हणतोय आलो कलात्मकतेने भरलेला फटका. यावेळेला 4 धावेने सुरुवात. धावेंचं श्री गणेश येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. घुमा रहा था और रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, 4 धावा धाफाकावर आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारची आशा अपेक्षा आहे त्या प्रकारचा खेळ पुन्हा एकदा संदेशने सुरुवात केलाय. असं म्हटलं जातं ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे, परंतु आपण त्यातून काय काढतोय ही भूमिका महत्वाची असतात. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या तळ्यागत जाऊन आपले फक्त आणि फक्त पाय भिजवून येतात. आता आपण ह्यातून सिद्ध करायचंय. अगदी क्रिकेट देखील तसाच खेळ आहे. दोन्ही संघांसाठी 24 चेंडूंचा खेळ, 11 खेळाडूंचा हा खेळ, आणि त्यातून आपण काय सिद्ध करतोय ही भूमिका महत्वाची असतील. पहिले आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ, 4 धावा नक्कीच झाल्यात, परंतु अतिशय शानदार डिलिव्हरी. टिचून मारा, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याच प्रकारचा प्रहार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. 1 to go चा शेवटचा चेंडूंचा इशारा नक्कीच यावेळेला कुडूसर देतात आणि त्यानंतर 5 धावा ह्या धाफकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे, अतिशय शानदार सुरुवात. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले समोरचा खेळाडू आपण पाहायला गेले तर संदेश सारखे खेळाडू आतापर्यंत धावेंना रोख लगावले. पॉवर प्लेचं षटक, खानामारीचं षटक म्हणून सातत्याने ह्या षटकाकडे पाहिलं जात आहे, परंतु ह्या षटकामध्ये कंजूस मारा, तिखट मारा, हे सर्व काही दर्शवलंय ते नौफिल सारख्या गोलंदाजानं. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यू मिस, आय विल डेफिनेटली. गडी बाद पहिला नितेशच्या रूपानं. नितेशच्या खेळाला लागतोय यावेळीला पूर्णविराम. सजनों का सजन मेरा नाम है लखन. धन्यवाद डीजे. कसिफ यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. थोडीसा हताश आहे, थोडासा निराश आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती, अतिशय सुंदर डिलिव्हरी, टिचून मारा, समरेन डिलिव्हरी, प्रॉपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही दर्शवलं.
पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. सोहेल नवीन गोलंदाजी मार्कवर. दुसरीकडे केफ आहे, संदेश आहे. संदेशला यावेळेला वेळ घेणं तितकंच गरजेचं आहे. संघ थोडासा आतापर्यंत संकटात आहे. एक आक्रमण, एक संकटमोचक म्हणून सातत्याने हा संदेश ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. एक उंच, तगडा, ताकदवान, तितकाच मोठा एक वसई तालुक्यातील एक मोठं नाव ह्या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं जातं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफकावर. दुसरीकडे सोहेल आहे. सोहेल धावांना रोखवण्यासाठी तयार आहे. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्या हातात बॉल आहे आणि हा झेल टिपला जाईल का, नव्हे तर गडी. एक मोठा खेळाडू संधी यावेळेला मिळते आणि ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला हा खेळाडू एक रंग उधळत असताना पाहायला मिळतोय. कोण विसरेल ते कोलकाताचं इडन गार्डनचं मैदान, ज्या वेळेला 6 धावेंवर अगदी झेळ सुटला होता द रोहित मॅन, द हिटमॅन शर्माचा. आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त धावा ज्याच्या बॅटमधून आल्या 264 धावेंची खेळी, त्या प्रकारचा खेळ दर्शवेल का संदेश. ह्या मैदानात प्रभावीचा खेळ केलाय. आता झेळ देखील सुटले. थोडंसं नक्कीच डोकदुखी दुसरीकडून असेल. आयोजक 11 संघ हा डोकदुखीच्या मार्गावर आहे. 6 धावा धाफकावर 1.1 चेंडूंचा खेळ. प्रॉपर टायमिंग आहे. पुन्हा यावेळेला वन बॉम्ब सीमारेखा पार 4 धावांसाठी. धन्यवाद. कहते हैं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो तुम, चेंद निंद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता कोशिश करावं लागेल. गोलंदाज करतोय परंतु क्षेत्ररक्षकाचा तितकासा प्रतिसाद मिळत नाही. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा धाफकामध्ये ऍड केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, डगआउट मधून टाळ्या देखील वाजतात, कारण त्या प्रकारचा राईज 11 संघ संदेश आता खऱ्या अर्थानं बॅटला सूर गवसेल का यावर देखील नजर दिली जाईल. केफ आहे, संदेश आहे, 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. आतापर्यंत 12 धावा धाफकावर येतात. 1.3 चेंडूंचा खेळ, अर्थातच 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा धाफकावर येत असताना पाहायला मिळतात. संदेश, दिस इज नॉट ओनली ब्रँड, दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जणू काही जमिनीला गुदगुळ्या करत जातोय की काय चेंडू. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड, सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धाफकामध्ये पुन्हा एकदा ऍड केल्या जातात. मंजिल होने की मिलती है ना जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता है, हौसलों से उड़ान होना चाहिए. हा हौसला, हा सर्व काही आज दर्शवतोय. गोलंदाज अतिशय शानदार गोलंदाजी सोहेल आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या अगोदरचा चेंडू देखील चांगल्यारीत्या हा गॅदर केला होता. 14 धावा धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 2 खेळाडू आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा. केफ आहे दुसरीकडे. खोलवा टप्प्याचा चेंडू, सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. 15 धावा धाफकावर आपण पाहतोय. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 15 धावा धाफकावर आपण पाहतोय. तुम्ही कोणतेही काम करा, क्रिकेट खेळा किंवा कोणत्याही व्यवसायामध्ये काम करा, परंतु 100% योगदान द्याल ना तर नक्कीच यशस्वी व्हाल. ह्या ठिकाणी योगदान द्यावं लागेल, प्रयत्न करावा लागेल, लढावं लागेल, स्वतःला झोकून हे द्यावं लागेल. आखरी टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला उंच पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आणि त्यानंतर एक बडी मछली जाल में फसी. 1-1 असे इक्वेशन आहे. एक भलं मोठं आव्हान धाफकावर आपल्याला पाहायला मिळतं. टार्गेट आपण धाफकावर पाहायला गेला तर 40 धावेंचं आव्हान हे धाफकावर पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा खोलवा टिचून मारा होता, परंतु यावेळेला टिपलाय झेल, संपलाय खेळ. हेच दुसरीकडे देखील करायचं होतं. खऱ्या अर्थानं असंच काहीसं चित्र होतं. झेल सुटले आणि त्यानंतर थोडासा धावेंना हा वेग मिळाला. येतोय तोपर्यंत डीजे यांच्या दिशेने.
धन्यवाद विजय. एक धाव धाफळकावर नक्कीच 2 गडी गमावले जातात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावेंना रोख लगावल्या. गडी देखील 2 सलामीवर फलंदाज आता बॅक टू द डगआउट मध्ये आहेत. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतो कॅमेरामॅन. फलंदाज सलीम. सलीम फलंदाज नवीन येतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. असं म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्व दिलं जातं. 10च्या सरासरीने आपल्याला धावफलकावर धावा लगावायच्या आहेत. 40 धावांचं आव्हान आहे. परंतु स्टार्ट दुसरीकडून संदेश आज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आग उबाळतोय. अष्टपैलू असा खेळाडू, एक प्रॉपर ऑलराऊंडर हा खेळाडू आज मैदानामध्ये सातत्याने आपण ह्या खेळाडूला पाहतोय. यावेळेला वेगवान गतीचा मार. हा गती यावेळेला खऱ्या अर्थानं कोणाला फायदेशीर ठरते. आयोजक 11 4 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड होतात. लक फॅक्टर देखील म्हणावा लागेल. ज्या प्रकारे धावा ह्या धाव्याने कोराट ओढत असताना आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावर नक्कीच येतात. बॅटची कडा होती आणि त्यानंतर यष्टीरक्षक बीट, फाईन लेग बीट आणि जातोय चेंडू अगदी सीमारेखा पार. 6 धावा धावफलकावर 1 टू गो. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावा ह्या धावफलकावर येतात. सोहेल असेल, सलीम असेल, 2 खेळाडू आहेत. मैदानात वेळ घेणं तितकंच गरजेचं. थोडाशी उछाली घेतली, शेवट कुठेतरी गोड असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. 6 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. We're gonna sing it tonight. We're gonna party tonight. I've got a new song I present to you. Oh, like it. That's right. Oh, like a track. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. काम कराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. मुझको लुभाती है जवानियां, मस्ती लुटाती जिंदगानियां. धन्यवाद. थँक्यू विजय. पहिलं षटक हाणामारीचं षटक म्हणून सातत्याने ह्या षटकाकडे पाहिलं जात आहे. अशीच काहीशी परिस्थिती दुसरीकडे देखील होती, परंतु त्यावेळेला 5 धावा होता, इथे 6 धावा आहेत. तिथे 1 गडी बाद होता, इथे 2 गडी बाद आहेत. 40 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेला खंडू. सहा धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आता येणारे 18 34 इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेटचा मारा. सलीम स्ट्राईक एंडला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. टिपलाय झेल, संपलाय खेळ. अतिशय शानदाररित्या पुन्हा एकदा झेल टिपत असताना पाहायला मिळतो. सलीम थोडासा निराश आहे, थोडासा हताश आहे, परंतु डगआउटच्या दिशेने यावेळेला जावं लागेल. शुक्रिया मेहरबानी, तू कहे तो नाम तेरे कर दूं सारी जवानी. अरे सुन बेलिया, शुक्रिया मेहरबानी. तू कहे तो यस धन्यवाद. थँक्यू डीजे. आपण ऐकतोय पाहतोय MH48 RTO बॉईज यांच्या माध्यमातून ही राबविण्यात आलेली स्पर्धा. एक अतिशय सुंदररित्या ही स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय. एक मानाची, सन्मानाची आणि एक अभिमानाची. आज त्या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव करणार. एकीकडे आयोजक आहे, दुसरीकडे रईज 11 मोटर्स, विरार मोटर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत धावफलकाला रोख लगावलेली पाहायला मिळते. रईज 11चा संघ आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर खांदे थोडेसे कुठेतरी उंचावलेले आपण पाहतोय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता, और जब तक ना पडे हथोडे के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ह्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता संकट आहे, आता संकट संपूर्णतः आज मैदानामध्ये हे अगदी डोकंदुखी ठरलंय. 7 धावा 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 2
फलंदाज थोडासा वेळ घेतात. सोहिल असेल सिराज असतील ह्या दोन खेळाडूंना आता एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. 40 धावांचे कव्वान धाफाकावर 1.2 चेंडूंचा खेळ धाफाकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रात नक्कीच खेळायचा होता. सिंगल धाव धाफाकामध्ये ऍड होतोय. सिंगल धावेने 8 धावा आतापर्यंत धाफाकावर पाहायला मिळतात. 1.3 चेंडूंचा खेळ होत असताना आपण पाहतोय. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ह्या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ ऐतिहासिक सामन्यामध्ये हे आपलं नाव कोरणार. 7 संघ ह्या स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहिले आणि त्यातील आता हे सेमीफायनल 1 मध्ये आपण लढत पाहायला मिळते. एकीकडे रईस 11 विरार मोटर्सचा संघ आहे तर दुसरीकडे आयोजक 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत आयोजक संघ थोडासा नक्कीच डोकदुखी असेल. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, ज्या प्रकारचा खेळ आता ही परेशानी राहिले. आता 13-32 इक्वेशन उलटी गिनती ही खऱ्या अर्थानं चालू झाली. आमची टेक्निकल संपूर्ण आता टीम आम्हाला यावेळेला दर्शवते. कॅमेरामॅन प्रीत पाटील असतील. अतिशय सुंदर चित्र या ठिकाणी टिपत असताना आपण पाहतो. आमचे मॅन्युअल स्कोरर, टेक्निकल स्कोरर अर्पित पाटील असेल. सोबतीनं आपण पाहतोय प्रशांत भगत. ही संपूर्ण आता टीम आज तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असताना, परंतु वेगळा गडी नंबर 14 हा बॅक टू द डगआउट मध्ये परतावतोय. धन्यवाद डीजे. निजाई दादा यावेळेला खरं तर आम्हाला आठवण करून देतात की शुक्रिया तेरी जवानी, परंतु ह्या जवानीमध्ये आता फलंदाजी तितकेच गरजेचे असेल. सोहेल यांनी लगातारचे 3 षटकार. रोशन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हे 3 चौकार यावेळी तितकेच गरजेचे देखील असतील. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका, कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो नेहमीच कठीण रोल हा एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. आता थोडासा परेशानीमध्ये आहे, थोडंसं डोकंदुखी नक्कीच असेल. वेळेचं आणि कायचं खरं महत्व ते वर्तमानपत्राला विचारा. म्हणजे सकाळी तो 4 रुपये विकला जातोय आणि संध्याकाळी तोच 4 रुपये किलोने विकला जातोय. म्हणून जिंदगी मोके कम देती और धोके ज्यादा देती है. 8 धावा धप्पाकावर आहेत. अजून देखील येणारे 12 चेंडूंचा खेळ. 12-33 असे इक्वेशन धप्पाकावर आपण पाहतोय. थोडंसं डोकंदुखी नक्कीच असेल, परंतु यावेळेला काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ हे आपल्याला दर्शवेल. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. रईस 11 संघ आहे तर दुसरीकडे आयोजक 11 संघ. आयोजक 11 संघ आपण पाहायला गेलं तर कागदीपत्रे थोडासा कुठेतरी स्ट्रॉंग होता, परंतु क्रिकेट ह्या खेळामध्ये ते भविष्यवाणी देणे म्हणजे खऱ्या अर्थानं मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते. आणि असंच काहीचं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते. थोडीशी घाई करा प्लीज, विनंती असेल. रईस 11 संघ हा मोमेंट शिफ्ट होतोय फलंदाजाचा देखील. संदेश प्लीज थोडीशी घाई, वेळेचा देखील अभाव ठेवा. आपण एक चांगले खेळाडू आहात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये 2 फलंदाज. आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला प्रॉपर कनेक्ट आहे बॅटला, परंतु खऱ्या अर्थानं वारेचा थोडासा आपण पाहायला गेलं तर अभाव आणि त्या कारणास्तव चेंडूला रोख लगावले जात आहे. सिंगल धाव, सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा ह्या धावफलकामध्ये ऍड. 10 धावा ह्या धावफलकावर आहेत. 11-30 इक्वेशन. सामना उद्ध्वस्त झालेला नाहीये. सामना आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर संपलेला नाहीये, परंतु त्या प्रकारचं फलंदाजी करणं गरजेचं आहे. 11-30 इक्वेशन आहे. 10 धावा ह्या धावफलकावर येतात. संदेश आहे. 2 खेळाडू आहेत. समर इन डिलिव्हरी. टिचून मारा. पराभवानी माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा
की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हे ध्यानीमनी आज हा मंत्र घेऊन फलंदाजी करावा लागेल. तो फलंदाजी करतोय, प्रयत्न करतोय, परंतु यावेळेला उंच आहे, हवेत आहे आणि टिपलाय खेळ, संपलाय खेळ. 5वा गडी तंबूच्या आसराला परताळतोय. थँक्यू डीजे. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 10 धावा धाफाकावर. 5वा गडी पलटत असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज यावेळेला नौफिल, जो एक घणाघाती गोलंदाज म्हणून सातत्याने ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु आता फलंदाजीने त्या प्रकारचा खेळ दर्शवणं तितकंच गरजेचं असेल. संघ संकटात आहे. 10 धावा धाफाकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अर्धी टीम यावेळेला खरं तर डगआउट मध्ये आहे. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, हे सर्व काही आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं MH48 RTO बॉईजच्या माध्यमातून ही स्पर्धा, एक रंगलेला सामना, रोमांच, थरार आणि पदळालित्य. आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला काय आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पंच आमच्या दिशेनं वळतायत, जणू काही हाताची एक्सरसाइज करतात की काय. कुडूसर आहेत एक नामांकित असे पंच वसई तालुक्यातील, एक माजी खेळाडू, एक लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, एक मोठा खेळाडू म्हणून ह्या कुडूसरांकडे पाहिलं जात आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत 11 धावा धाफाकावर. आखोडी टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. सिंगल धाव, सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा धाफाकामध्ये ऍड केल्या जातात. 2 धावेने धाफाक 13 धावा धाफाकावर येतात. 2.4 चेंडूंचा खेळ, 8-27 अशी मुख्य स्क्रीन आमची दर्शवते यावेळेला. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. आणि नक्कीच नवीन जर का असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडे या नवनवीन ह्या नोटिफिकेशन घर बसल्या तुम्ही ह्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय. आता 7-27 आहे. राईज 11 संघ पुन्हा एकदा शोल्डर, हे खांदे थोडेसे उंचावत असताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली होती, अतिशय प्रभावित क्षेत्ररक्षण, हा सर्व गोष्टी आज मैदानामध्ये तितक्याच महत्वाच्या असतात. फक्त फलंदाजी, फक्त गोलंदाजी ह्यावर नसतं क्रिकेट, तर क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटमध्ये तितकाच मोठा एक पार्ट असतो. आणि क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केलं असतं. दुसरीकडे थोडीशी चुकी झाली होती, म्हणजे दुसरीकडे आपण आयोजक 11चा संघ क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं राहिलं, खऱ्या अर्थानं नक्कीच आता हा परेशानीमध्ये असेल. परंतु आता येणारे 6-6-27 हे इक्वेशन धाफाकावर आहे. नवीन गोलंदाज विपुल. 6-27 काय घडेल, काय बिघडेल. आता येणारे 5 मध्ये 26 धावा नव्हे तर 25 धावा ह्याला गवायचे. उलटी गिनती खऱ्या अर्थानं चालू आहे. धावेंना रोख लगावलाय. 15 धावा ह्या फक्त आणि फक्त धाफाकावर आपण पाहतोय. पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. विपुल ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, प्रॉपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही दर्शवतोय. क्रिकेट ह्या खेळामध्ये एकाला रोखायचंय, एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्या हातात बॉल आहे. आणि क्रिकेट ह्या खेळामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आहे. ही मानाची, सन्मानाची MH48 RTO बॉईज ही सन्मानाची ट्रॉफी आता कोणाच्या नावी जाणार. आणि त्यासाठी हा प्रयत्न, त्यासाठी हा अट्टहास, हे सर्व काही हे मैदान
आज दर्शवतोय. सेमीफायनल 1चा मुकाबला आपण पाहतोय. यावेळेला कव्हर ड्राईव्ह आहे, सिंगल धाव, धावफलकामध्ये ऍड, मॅच मध्ये औपचारिकता, मॅचचं पारड हे थोडंसं एकतर्फा जाते. क्रिकेट ना बिल्कुल अरिजीत सिंह की गाने की तरह है, मतलब रुलाता भी वही है लेकिन सुकून भी उसी में मिलता है. आणि त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट हाच क्रिकेट आज आपण पाहतोय ह्या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. ह्याच मैदानाने अनेक खेळाडू आज आपण पाहायला गेले, त्या अनेक खेळाडूंना ही संधी दिली. आज ह्याच वसई तालुक्यामधील मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई रणजीपट्टू असतील, मॅच फिनिश, सामना फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम राईज 11 अंतिम फेरीमध्ये दाखल. आणि आयोजक 11 आपण देखील चांगला खेळ दर्शवला. आपल्याला देखील येणाऱ्या पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नागेश 11, करण 11 दोन संघ आपण मैदानामध्ये या. आपण आपापल्या पोझिशन मध्ये या त्वरित. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती